अगं काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे ओंकार अजिबात टोकायचं नाही मला. मी या घरात आल्यापासून ना तुझ्या वेळासारख्या टायनी रूम मध्ये राहते. सई आणि देवांशला किती मस्त स्पेशियस रूम मिळाली आहे घरातली. तुला असं वाटलंय नसेल ना की माझ्या मनात असं काहीतरी येईल? म्हणजे आपण इकडे राहायचं? ऑब्विसली ओंकार, अरे आपण पण डिझर्व करतो बेस्ट रूम. अगं पण असं कसं? ही दादा आणि बहिणीची रूम आहे. अरे पण ते आता आहेत का? नाही आहेत ना. अगं पण ते काय येणारच नाही असं नाही. ते काय कायमचे नाही गेले घर सोडून. ओंकार ठीक आहे, ते नाही आहेत आता घरात. हे बघ, तू नाही असे स्टुपिड क्वेश्चन्स विचारून उगाच वाद नको ना घालू. खूप काम करायचंय, अजून आपलं सामान पण इथे आणायचंय. कोणीतरी बघितलं ना, कोणीतरी सोड. उगाच ती रिया आली ना तर या सगळ्यात नाक खुपसेत. त्यापेक्षा चल ना आपण पटकन रूम एम्प्टी करूया. ओके चल. नाही अंजली, हे बरोबर नाहीये. आपण एकदा मम्माला विचारूयात का? का परमिशन घ्यायची आहे मम्माची? अरे ओंकार लहानच का तू? लहान असल्याचा प्रश्न नाही अंजली. दादा बहिणी घर सोडून गेल्यामुळे ना घरचे ऑलरेडी खूप दुखी आहेत. त्यात आपण ही रूम घेतली ना तर एक्झॅक्टली हेच तर चुकतं ना तुझं. तुला माहितीये ही रूम ना तुला ऑलरेडी आधीपासून मिळाली असती, पण का नाही मिळाली विचार? का? कारण ती तू कधी मागितलीच नाहीस ना. देवांशकडे थोडासा हट्ट केला असतास ना तर देवांशने तुला अशीच दिली असती रूम. पण नाही, आपल्याला हट्ट करता येतच नाही. आपला दमच नाहीये तेवढा. अंजली, अंजली काय अंजली आहे दम? मग मला सांग, का नाही गेलो आपण फॉरेन ट्रिपला? का होळीची पूजा आपल्या हातून नाही झाली? आणि देवांशच्या केबिन मध्ये साधं बसूही दिलं नाही तुला. कारण स्वतःच्या हक्काची गोष्ट मागायला ना सुद्धा दम लागतो ओंकार. आणि तू घाबरतोस. असं नाहीये, घाबरत नाहीये मी. अच्छा, नाही घाबरत? ठीक आहे, मग मी अग्री करते. तू प्रूव्ह करून दाखव ना. तू एक काम कर, हे कपडे घे आणि डस्टबिन मध्ये फेकून ये. अरे प्रूव्ह करून दाखवतोयस ना. ओमी, तुम्ही दोघे इथे काय करताय? आणि हे सगळं काय आहे? मम्मा ऍक्च्युली आम्ही ना ते मम्मी ऍक्च्युली आम्ही ना रूम एम्प्टी करत होतो. का? कशासाठी? कशासाठी काय मम्मी, राहण्यासाठी. सई देवांश नाही आहेत ना आता, त्यामुळे इतकी छान रूम उगाच वेस्ट जातीये. सो एम्प्टी करत होतो. म्हणजे आम्ही असा विचार केला की आम्ही दोघं याच रूम मध्ये राहू. अच्छा, म्हणजे सई आणि देवांश आता परत येणारच नाहीयेत, हे तुम्हीच ठरवून टाकलं का? मम्मा आम्ही ते फक्त काय आम्ही फक्त? तुझा भाऊ हे घर सोडून गेला, त्याला आठवडा पण झाला नाहीये आणि त्याची रूम मागायला आलायस तू? ही सई आणि देवांशची रूम आहे आणि त्यांचीच राहील. कळलं? मम्मी अहो इतकं काय हायपर होत आहे? ठीक आहे, इट्स ओके, रिलॅक्स. एक रूमच तर आहे. हे एवढं इमोशनल होण्याची काय गरज आहे? मम्मी तुम्हाला साफसफाईचं टेन्शन आलंय का? डोंट वरी मम्मी, मी आहे ना, मी सगळी साफसफाई ना स्वतः करेन. हा ओंकार चल, आपल्याला आपलं सामान पण आणायचंय अजून. चल. एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का तुला अंजली?
मम्मा एकदा ऐकून तरी घे. तिच्याशी बोलते मी. मम्मी रूम ऑलरेडी एम्प्टी होती म्हणून आम्ही. तुमच्यासाठी असेल ती एम्प्टी. माझ्यासाठी माझ्या मुलाच्या आठवणी आहे तिथे, आणि त्या खोडलेल्या मला चालणार नाही. आणि काय ग, सई आणि देवांच्या घरातून गेल्यापासून बघते मी, खूपच हातपाय पसरायला लागलीस तू. आत्तापर्यंत मी काही बोलले नव्हते, पण आज चक्क माझ्या मुलाची आणि सुनेची रूम बळकावण्यापर्यंत तुझी मजल गेली. नाही मिळणार ही रूम तुम्हाला. मम्मी अहो निघा बाहेर, निघा बाहेर, निघा. मम्मी मम्मा काय ओरिॲक्ट करतेयस? काय म्हणालास? अगं आम्हाला फक्त तुला काहीच वाटत नाही का रे ओमी? सई आणि देवांच्या घरातून गेल्यापासून कसे वागताय तुम्ही दोघं? शॉपिंग काय चाललंय, बाहेरून जेवण काय मागवताय? जबाबदारी तर काही घ्यायची नाहीच आहे, फक्त हट्ट करायचा माहितीये हो ना. मी तुम्हा दोघांना अगदी बजावून सांगते हा, या खोलीकडे डोळे वर करून सुद्धा बघायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मम्मा बाप रे, वैदीने तर चक्क रुद्रावतार घेतला. झालं तुझं समाधान? अरे नको म्हणत होतो ना मी. एवढी हिंमत या बाईची. मी आत्तापर्यंत स्वतःच्या रूम मध्ये बसली होती आणि आज मला रूम मधून बाहेर काढलं. ठीक आहे, माझ्याशी पंगा घेतलाय ना, आता तुम्हाला सगळ्यांना दाखवते.